नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीपाद नाईक स्वागत करतो तुमचं इलेक्ट्रिकल अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, महाट्रान्सको असिस्टंट टेक्निशियनसाठी आपण मार्क्स बूस्टर सिरीज जी लॉन्च केलेली आहे त्याचा पॉवर सिस्टीमच्या रिव्हिजनचा पार्ट 5C आज मी शूट करतोय. तर काल आपण इथपर्यंत आलेलो होतो, इफिशियन्सी सगळ्या पॉवर प्लांटच्या आपण बघितलेल्या होत्या. आता त्याच्या पुढे मी मूव्ह करतो. हा एक चार्ट सुद्धा एकदा डोळ्याखालून जाऊ द्या तुम्ही. स्पेसिंग ऑफ कंडक्टर फ्रॉम बिल्डिंग. तर बिल्डिंगपासून कंडक्टरची स्पेसिंग किती पाहिजे. तर लो आणि मिडियम व्होल्टेजसाठी व्हर्टिकल स्पेसिंग ही 2.4 मीटर पाहिजे आणि हॉरिझॉन्टल स्पेसिंग 1.2 मीटर पाहिजे. आणि हाय व्होल्टेजसाठी व्हर्टिकल स्पेसिंग 3.7 मीटर पाहिजे आणि हॉरिझॉन्टल स्पेसिंग ही 1.2 मीटरच पाहिजे. म्हणजे हॉरिझॉन्टल स्पेसिंग सेम राहते लो मिडियम व्होल्टेजचा कंडक्टर असो की हाय व्होल्टेजचा, पण व्हर्टिकल स्पेसिंग मात्र चेंज होते. तर आता हे लक्षात कसं ठेवायचं. तर 12चा पाडा लक्षात ठेवा. 12 दुणे 24 आणि एकदा 12 त्रिक तुमचं 36 होतं, तर इथे 37 घ्यायचं, 3.7 करायचं. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता डिव्हाइस आणि त्याचे ॲप्लिकेशन आपण एकदा बघतोय. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले येतं रॉड गॅप टाईप. तर रॉड गॅप टाईप हा लाइटनिंग अरेस्टर आहे. हा कुठे वापरतो आपण. तर बुशिंग इन्सुलेटरमध्ये वापरू शकतो, सपोर्ट इन्सुलेटरमध्ये वापरू शकतो, अक्रॉस इन्सुलेटर स्ट्रिंग. ओव्हरहेड अर्थ ग्राउंड वायर. आता ही ओव्हरहेडची जी सगळ्यात टॉपला ग्राउंड वायर असते बघा 3 कंडक्टरच्या वरती, तर ही ओव्हरहेड अर्थ ग्राउंड वायर हिचं काय काम आहे. तर हिचं ॲप्लिकेशन आहे अबो ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन इन सबस्टेशन एरिया. या ठिकाणी ती वापरली जाते. व्हर्टिकल मॅस्ट कुठे वापरलं जातं. ते पण सबस्टेशनमध्येच वापरलं जातं. अर्थ लाइटनिंग रॉड असेल तर हा कुठे वापरला जातो. अबो टॉल बिल्डिंग और स्ट्रक्चर या ठिकाणी वापरला जातो. ठीक आहे. मोठ्या मोठ्या बिल्डिंगांच्या वरती आपल्याला लाइटनिंग रॉड लावणं गरजेचं आहे की लाइटनिंग डिस्चार्ज करायसाठी जमिनीखाली, बरोबर. आणि लाइटनिंग और सर्ज डायव्हर्टर आपण कुठे यूज करतो. तर इनकमिंग लाईन्स इन सबस्टेशन्स, नियर टर्मिनल्स ऑफ ट्रान्सफॉर्मर्स, जनरेटर्स, पोल माउंटेड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अशा ठिकाणी आपण लाइटनिंग और सर्ज डायव्हर्टर्सचा उपयोग करतो. आणि सर्ज ॲब्झॉर्बर काय करतं. तर सर्ज ॲब्झॉर्ब करतं. तर सर्ज अशा ठिकाणी आपल्याला ॲब्झॉर्ब करावी लागते ज्या ठिकाणी डायव्हर्ट करणं पॉसिबल नाही आहे. तर यावेळेस कुठे आपण ते यूज करू. तर नियर रोटेटिंग मशीन और स्विच गिअर्स मोटर्सच्या केसमध्ये, अक्रॉस सिरीज रिॲक्टर अशा ठिकाणी आपण सर्ज ॲब्झॉर्बर यूज करू. आता महत्त्वाचा हा चार्ट आहे. ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला एक क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे जर का पॉवर सिस्टीमचे मॅक्सिमम क्वेश्चन उद्याला विचारले तर. ठीक आहे. म्हणजे 3 तारखेच्या पेपरला. तर याच्यामध्ये बकोल्स रिले आपण कुठे यूज करतो. तर ट्रान्सफॉर्मर इनसिपियंट फॉल्टसाठी आपण यूज करतो. आणि फक्त हा ट्रान्सफॉर्मर जो आहे ना तो ऑइल टाईपचाच पाहिजे एवढं लक्षात ठेवा. जर गॅस टाईपचा असेल किंवा म्हणजे ड्राय टाईपचा ट्रान्सफॉर्मर आहे तर ड्राय टाईपच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बकोल्स रिले आपण यूज करू शकत नाही. फक्त ऑइल टाईपच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये यूज करू शकतो. आणि हा एक गॅस ॲक्च्युएटेड रिले आहे. गॅस ॲक्च्युएटेड रिले. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ट्रान्सले रिले आपण कुठे यूज करतो. ट्रान्सले रिले आपण फिडरच्या केसमध्ये यूज करतो. कॅरियर करंट फेज कंपॅरिझन किंवा त्याला महो रिले तो आपण लॉंग ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनमध्ये यूज करतो. निगेटिव्ह सिक्वेन्स रिले हा आपण जनरेटरमध्ये यूज करतो. थर्मल रिले हा आपण ओव्हरलोड प्रोटेक्शनसाठी यूज करतो. इनव्हर्स डायरेक्शनल ओव्हरकरंट रिले हा रेडियल डिस्ट्रीब्युशनसाठी आपण यूज करतो. डायरेक्शनल ओव्हरकरंट रिले हा आपण रिंग मेन डिस्ट्रीब्युशन लाईनसाठी आपण प्रेफर करतो. इनव्हर्स टाईम रिले हा एक्सटर्नल फेस फॉल्टसाठी आपण यूज करतो. आणि पायलट रिले हा ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन लाईनसाठी यूज करतो. तर महत्त्वाचं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता आपण पुढे मूव्ह करू. बघा, आपण प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे प्रोटेक्शन्स यूज करतो. तर कोणतं प्रोटेक्शन कुठे यूज करतो हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. तर हा सुद्धा एक इम्पॉर्टंट चार्ट आहे, डोळ्याखालून जाऊ द्या. अल्टरनेटर जर का असेल तर अल्टरनेटरला तुम्ही कोणकोणते प्रोटेक्शन बसवू शकतात. तर डायरेक्शनल रिले तुम्ही त्याला लावू शकता, डिफरन्शियल लावू शकता आणि डिस्टन्स रिले सुद्धा तुम्ही लावू शकतात अल्टरनेटरसाठी. बसबार असेल तर प्युअरली त्याला फक्त डिफरन्शियल रिलेच लावावा लागेल. ट्रान्सफॉर्मर असेल तरी पण डिफरन्शियल रिलेच यूज करावा लागेल. ट्रान्समिशन लाईन असेल तर ओव्हर करंट रिले पण असतो, डायरेक्शनल रिले पण असतो.
डिस्टन्स रिले पण असतो, डिफरन्शियल रिले मात्र ट्रान्समिशन लाईनला नसतो. आणि लार्ज इंडक्शन मोटरमध्ये ओव्हर करंट रिले असतो, डिफरन्शियल रिले असतो. डायरेक्शनल किंवा डिस्टन्स रिले हा लार्ज इंडक्शन मोटरला यूज होत नाही, लक्षात ठेवा. आता हे काही महत्त्वाचे पॉईंट्स जे समराईज केलेले आहे हे सुद्धा महत्त्वाचे आहे पॉवर सिस्टीमवर मॅक्सिमम क्वेश्चन जर विचारले तर. लाइटनिंग अरेस्टर आपण कुठे यूज करतो, तर पहिले लाइटनिंग अरेस्टर काय करतं, इक्विपमेंटला प्रोटेक्ट करतं फ्रॉम एक्सटर्नल लाइटिंग, बरोबर, लाइटनिंगपासून. तर आता लाइटनिंग अरेस्टर प्रोटेक्ट्स द ट्रान्सफॉर्मर फ्रॉम डायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक. डायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोकपासून ट्रान्सफॉर्मरला प्रोटेक्ट करतं, ठीक आहे. आणि बाकीचे जे काही डिव्हाइसेस त्यांना इनडायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोकपासून प्रोटेक्ट करतं असं म्हणायला हरकत नाही. आणि ग्राउंड वायर जी असते ट्रान्समिशन लाईनच्या वरची ती प्रोटेक्ट करते लाईनला फ्रॉम लाइटनिंग आणि फॉल्ट करंट कॅरी करायला मदत करते, ठीक आहे, जेव्हा फॉल्ट होतो तेव्हा. आणि अर्थिंग स्क्रीन काय करते, तर अर्थिंग स्क्रीन आपल्या पॉवर स्टेशनला किंवा सबस्टेशनला प्रोटेक्ट करते फ्रॉम लाइटनिंग स्ट्रोक, ठीक आहे. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आता काही महत्त्वाच्या गोष्टी अजून, की सगळ्यात जास्त मोस्ट कॉमनली यूज मटेरियल फॉर इन्सुलेटर्स ऑफ ओव्हरहेड लाईन्स, तर पोर्सिलिन मटेरियल आपण मोस्ट कॉमनली यूज करतो इन्सुलेटर्ससाठी. तर इन्सुलेटर्स कोणता कुठे यूज करायचा हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. तर याच्यामध्ये डेड एंड असेल किंवा शार्प कर्व असेल, तर डेड एंड म्हणजे की एंड तुमचं संपायला आलं तिथून तुम्हाला टर्न घ्यायचा आहे किंवा एंड डायरेक्ट संपलंय, तर या ठिकाणी तुम्ही LV साठी म्हणजे लेस दॅन 11 kVच्या व्होल्टेजसाठी शॅकल इन्सुलेटर यूज करता. आणि फॉर ग्रेटर दॅन 11 kV साठी तुम्ही स्ट्रेन इन्सुलेटर यूज करता, म्हणजे HV लाईनसाठी स्ट्रेन इन्सुलेटर तुम्ही यूज करता. आणि LV डिस्ट्रीब्युशनसाठी शॅकल इन्सुलेटर यूज करता, जिचे टर्निंग असतं किंवा डेड एंड असतं ना अशा ठिकाणी. आणि स्ट्रेट रनिंग लाईन असेल की लाईन तुमची स्ट्रेट रन होते, तर या केसमध्ये तुम्ही पिन टाईप इन्सुलेटर यूज करता अप टू 33 kV. आणि सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर किंवा त्याला आपण डिस्क टाईप इन्सुलेटर म्हणतो ते अबो 33 kV तुम्ही यूज करता. हे मात्र तुमच्या लक्षात राहायला पाहिजे, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. आणि मटेरियल जे तुम्ही अर्थिंग वायरसाठी यूज करता ते कॉपरचं मटेरियल असतं, जे तुम्ही अर्थिंग वायरसाठी यूज करता. आता बघा, काल जो एक्झाम झालेली आपली, काल एक टेक्निशियन 2ची एक्झाम झाली होती, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्यांनी बेसिक इलेक्ट्रिकलला वेटेज दिलं होतं. जवळजवळ 18 ते 20 प्रश्न त्यांनी बेसिक इलेक्ट्रिकलवरती विचारले होते. त्यामुळे बघा, काही गोष्टींचे युनिट्स तुम्हाला माहीत पाहिजे, याच्यावरती बेसिक क्वेश्चन्स येऊ शकता. म्हणून मी काही युनिट्स जे आहे नेटवर्क रिलेटेड ते इथे ॲड केलेले आहे, ते पण मी घेतो. आणि बाकी मग तुम्ही बेसिक इलेक्ट्रिकलची मॅक्सिमम रिवाईज करा. बाकी पॉवर सिस्टीमचं आता आपण घेतोच आहे, हे मात्र तुमच्या पूर्ण डोळ्याखालून गेलं पाहिजे जेवढं पॉवर सिस्टीम मी घेतलेला आहे. आज आपला हा लास्ट पार्ट होता पॉवर सिस्टीमचा, तर हा तुमच्या डोळ्याखालून गेलाच पाहिजे. मागचे 2 पार्ट सुद्धा डोळ्याखालून गेले पाहिजे. त्याच्या आधीचे काही मिसलेनियस टॉपिक्स घेतले होते ते पण डोळ्याखालून गेले पाहिजे. पण बेसिक इलेक्ट्रिकल तुम्ही जेवढं केलेलं आहे ना तेवढं मॅक्सिमम टाइम रिवाईज करा, कारण चान्सेस आहेत की परत आता जो पुढचा आपला पेपर आहे 3 मार्चचा, त्याच्यात बेसिक इलेक्ट्रिकल तुम्हाला जास्त विचारलं जाऊ शकतं. पण याच्याबद्दल तुम्ही शंका घेऊ नका की पॉवर सिस्टीम येणार नाही. पॉवर सिस्टीम सुद्धा तुम्हाला 10 ते 15 मिनिमम क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. आणि मॅक्सिमम ते क्वेश्चन 25 to 30च्या रेंजमध्येही चालले जातात कधी कधी. त्यामुळे पॉवर सिस्टीमला हलक्यात घेऊ नका. फक्त माझं एवढंच सांगणं की बेसिक इलेक्ट्रिकलला तुम्ही मॅक्सिमम रिवाईज करा, एवढंच. आता नेटवर्क बघा, नेटवर्कमध्ये तुम्हाला हे माहीत पाहिजे की स्टेडी स्टेट कंडिशनला म्हणजे फायनल कंडिशनला तुमचा इंडक्टर शॉर्ट सर्किट असतो आणि कॅपॅसिटर ओपन सर्किट असतो, हे लक्षात ठेवा. आता काही गोष्टींचे युनिट माहीत पाहिजे, तर मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रिक सर्किटचं कंपॅरिझन त्यासाठी मी परत एकदा घेतोय. MMF जो असतो मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, त्याचं युनिट असतं अँपियर टर्न. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये त्याला आपण EMF म्हणतो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, त्याचं युनिट असतं व्होल्ट. इकडे मॅग्नेटिक सर्किटमध्ये फ्लक्स घेतलं तर त्याचं युनिट आहे वेबर किंवा अँपियर टर्न पर सेकंड. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये त्याचं करंट आहे, करंट इन अँपियर. इकडे मॅग्नेटिक सर्किटमध्ये आपला रिलक्टन्स असला तर रिलक्टन्सचं युनिट आहे अँपियर टर्न पर वेबर. आणि इलेक्ट्रिक सर्किटमध्ये ते रेझिस्टन्स आहे, त्याचं युनिट आहे ओम, बरोबर. मॅग्नेटिक सर्किटमध्ये परमियन्स आहे, फ्लक्सला पास करणारी प्रॉपर्टी, परमियन्स, परमेबिलिटी. तर परमियन्सचं युनिट आहे वेबर पर अँपियर टर्न. इकडे कंडक्टन्स घेतला जातो इन सिमेन्स.
परमॅबिलिटीचं युनिट लक्षात ठेवा टेस्ला मीटर पर अँपियर टन आणि कंडक्टिव्हिटीचं युनिट आहे सिमेन्स पर मीटर. रिलॅक्टिव्हिटीचं युनिट लक्षात ठेवा मीटर पर हेनरी. रेझिस्टिव्हिटीचं युनिट आहे ओम पर मीटर. फ्लक्स डेन्सिटी ही वेबर पर मीटर स्क्वेअर और टेस्लामध्ये असते. करंट डेन्सिटी ही अँपियर पर मीटर स्क्वेअरमध्ये असते. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी अँपियर टन पर मीटर हे त्याचं युनिट आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी व्होल्ट पर मीटर हे त्याचं युनिट आहे. ठीक आहे. MMF ड्रॉप हा फ्लक्स इंटू रिलक्टन्स असतो. व्होल्टेज ड्रॉप हा IR असतो. ठीक आहे. V=IR आपल्याला जे माहिती आहे त्या हिशोबाने. तर आता हे जे सगळे युनिट्स आहे लक्षात ठेवा, याच्यावरती मॅक्सिमम एक क्वेश्चन तुमचा एक्सपेक्टेड आहे असिस्टंट टेक्निशियनच्या पेपरमध्ये. तर अशा पद्धतीने पॉवर सिस्टीमचं आजचं सेशन होतं. त्याच्यात मी नेटवर्कचे काही महत्त्वाचे युनिटसुद्धा तुम्हाला सांगितले जे की आपल्याला कमेंट्स आलेल्या होत्या, त्या हिशोबाने आपण आता डिस्कशनसुद्धा केलं. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. सिम्बॉल जे आहे ना सगळे इलेक्ट्रिकल सिम्बॉल ते मी आता इथे परत एकदा घेणार नाही आहे, कारण इलेक्ट्रिकल सिम्बॉल तुम्ही गुगलवरती टाका इलेक्ट्रिकल सिम्बॉल आणि व्यवस्थित सगळे सिम्बॉल एकदा फक्त डोळ्याखालून पाहून घेऊन तिथे तुम्ही पेपरला जा. त्याच्याने काय होईल तुम्हाला नक्की एक क्वेश्चन त्याच्यावरती जो येणार आहे तो अटेम्प्ट करता येईल. ठीक आहे. तर इलेक्ट्रिकल सिम्बॉल्स आणि टूल्स हे तुम्ही गुगलवरती एकदा सर्च करा. इझिली तुम्हाला इमेजेस मिळतात. त्या इमेजेसमधून तुम्ही ते स्टडी करू शकतात. आपल्याला आणखी काही मशीन्स रिलेटेड इम्पॉर्टंट घ्यायचं असेल तर ते पुढच्या आपल्या उद्याच्या पार्टमध्ये मी ते डिस्कस करेल. तर भेटूया उद्याला. ठीक आहे. तोपर्यंत लक्षात ठेवा हे आपल्या मित्रांना हे सगळे सेशन्स शेअर करा. तुम्ही सुद्धा प्रॉपर रिवाईज करा हे सेशन्स आणि येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला विश यू ऑल द बेस्ट. ठीक आहे. थँक्यू सो मच.